भारताच्या इतिहासाचा आपण पहिला टप्पा हा इथं जवळजवळ संपतोय, समारोपापाशी मी येतोय या टप्प्याच्या. यामध्ये आपण बघितलेलं आहे ते म्हणजे भारतावर झालेली आक्रमण, ज्याच्यामध्ये इराणच्या लोकांचं आक्रमण, म्हणजे पर्शिया जेव्हा हखामनी साम्राज्य होतं त्या हखामनी साम्राज्याचं आक्रमण हे पहिलं ज्ञात इतिहासातलं आक्रमण आहे. अर्थात हे सिंधू नदीच्या परिसरात, म्हणजे भारताच्या या वायव्य भागात, आज जो पाकिस्तान म्हणून ओळखला जातो त्या बाजूला झालेलं होतं. आणि सिंधू नदीचा परिसर हा पर्शियन म्हणजे इराणच्या साम्राज्याच्या हातात तो गेलेला होता. खरोष्टी लिपी ही भारतात त्यांच्यामुळेच प्रसिद्ध झाली. प्रामुख्याने वायव्येकडच्या भारताच्या भागात खरोष्टी लिपी ही उर्दू सारखी उलटी लिहायची लिपी आहे. उलटी म्हणतो म्हणजे मी डावीकडून उजवीकडे लिहितो म्हणून उजवीकडून डावीकडे लिहिलं की मला ते उलटं वाटतं. तर अशा रीतीने ही खरोष्टी लिपी ही उजवीकडून डावीकडे लिहायची पद्धत आहे, तर ती त्यावेळेला प्रसिद्ध झाली. यानंतर ग्रीकांची आक्रमणं भारतावर झाली. त्यामध्ये पहिलं आक्रमण हे सम्राट सिकंदर अलेक्झांडरचं, दुसरं आक्रमण हे त्याचा मित्र सेल्युकस निकेटर त्याचं, तिसरं आक्रमण हे डिमिट्रियसचं, आणि चौथं, डिमिट्रियस हा बॅक्ट्रियन ग्रीक होता आणि बॅक्ट्रियन ग्रीक म्हणजे या बाजूचा, आणि नंतर झालेलं आहे ते म्हणजे मिनॅंडर हा पर्थियन ग्रीक किंवा बॅक्ट्रियन ग्रीक असा रेफरन्स मिळतो, तर त्याचं आक्रमण झालेलं आहे. ह्यानंतर ग्रीक लोक आश्रित म्हणून भारतामध्ये येऊन स्थिरावले. लक्षात घ्या, मिनॅंडर किंवा डिमिट्रियस याला भारताबाहेर पळवलं म्हणजे सिंधू नदीपर्यंत आपण पळवून लावलं होतं, परंतु सिंधूच्या पश्चिम तीरावर मात्र त्यांचीच राज्य चालू झालेली आहेत. आणि त्यामुळं असंख्य ग्रीक आक्रमक किंवा ग्रीक राजांच्या नोंदी ह्या परिसरात सापडतात. तिथं नाणी सुद्धा ग्रीकांची सापडतात. यापैकी काही ग्रीक राजे बहुधा ख्रिश्चन धर्मीय असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो. कुठचे ते नावं तुम्ही शोधून ठेवा. यानंतर शक लोकांचं आक्रमण हे झालेलं आहे. शकांनंतर कुशाण आणि नंतर हुण असे आक्रमक भारतावरती चालून आलेले आहेत.